कोल्हापूरमध्ये देखील राधानगरी धरणाचे आता 7 स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। 24 तासात राधानगरी धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद आहे। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा सुद्धा इशारा देण्यात आलाय। अधिक जाणून घेण्याकरता जाऊया कोल्हापूरमध्ये। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतेज, काय सध्या परिस्थिती आहे? राधानगरी धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। पंचगंगेनं देखील धोक्याची पातळी ओलांडली असल्याचं कळतंय। लाघवी पहिल्यांदा क्लिअर करतो, पंचगंगा नदीचे धोक्याची पातळी ओलांडलेली नाही। राधानगरी धरणाचे जरी 7 स्वयंचलित दरवाजे उघडले असले तरी देखील पंचगंगा सध्या आहे ती आपली पात्राबाहेर आलेली आहे। जवळपास 5व्यांदा पात्राबाहेर आल्याचं चित्र पाहायला मिळते। मी सध्या आहे पंचगंगा नदीच्या या सगळ्या परिसरामध्ये आणि ही दृश्य दाखवतोय। खरं तर राधानगरी धरणाचे जे 7 स्वयंचलित दरवाजे आहेत ते उघडल्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक जी आहे ती पंचगंगा नदी पात्रामध्ये होते। काल गेल्या 24 तासांमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्याच धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या या आता दुथडी भरून वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण हे पंचगंगेचं रौद्र रूप पाहतो। या ठिकाणी असणारी सगळी मंदिरं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। त्यामुळे आता पंचगंगा आता हळूहळू पात्राबाहेर यायला लागलेली आहे। जवळपास पंचगंगेची पाणी पातळी आहे ती जवळपास 29 फुटांच्या वरती पोहोचलेली आहे आणि तासागणिक पाणी वाढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कोल्हापूर शहरात जरी पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र मोठ्या प्रमाणावरती पाऊस आहे। विशेषतः घाटमाथ्यावरती रेड अलर्ट आहे तो दिलेला आहे। त्यामुळेच पाऊस हा मोठ्या प्रमाणावरती कोसळताना पाहायला मिळतोय। एकूणच जर पाहिलं तर साधारणतः 32 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक आहे ती काहीशी विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे पर्यायी मार्गाने ही वाहतूक सुरू आहे। ज्या पद्धतीने राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत त्याच पद्धतीने दूधगंगा धरणातून देखील विसर्ग वाढत आलेला आहे। कुंभी धरणातून देखील विसर्ग वाढत आलेला आहे। त्यामुळे सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं अगदी सर्वच गावांना किंवा नदीकाठचे जी गावं आहेत त्यांना अतिदक्षतेचा इशारा आहे तो दिलेला आहे आणि प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। पुढील काही तास हे घाटमाथ्यावरती अतिमुसळधार पाऊस पडेल। त्यामुळे शक्यतो घाटमाथ्यावरून प्रवास टाळावा असं आवाहन देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।